हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात। मी भाविका स्वागत करते तुमच्या आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये। तर घरातले सगळे छोटे मोठे कामं झाली, दुपारचं जेवण, भांडे, किचन क्लीन केल्यानंतर म्हटलं चला आज तब्बल 12-13 दिवसानंतर ऊन पडलेला आहे, पाऊस नाहीये, म्हणून मग कुठेतरी बाहेर जायचं ठरवलं। तर इथं जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर छान असं नवीन मॉल आलेला आहे ज्याचे नाव आहे स्टाईल युनियन मॉल। तिथं गेलो आणि तिथे ना खूपच छान छान रिजनेबल प्राइस मध्ये वस्तू आणि कपडे आलेले आहेत। तर म्हटलं चला बघूया, आणि सध्या आता खूप दिवस झाले बाहेर कुठे गेलेलोच नव्हतो, म्हणून जवळ का नाही असो जाऊया म्हटलं। तर तिथं आलो आणि बस फक्त 15 ते 20 मिनिटं झाले असतील आणि लगेच पावसाला देखील सुरुवात झाली होती। म्हटलं एवढं ऊन आणि लगेच अचानक असा पाऊस आला। तर इथं ना कुर्ती 500 रुपये पासून स्टार्ट झालेली होती। तर ह्या कुर्तीचे रंग बघा किती सुरेख आहेत आणि डिझाईनही खूपच छान आहेत। त्याचबरोबर आपल्या जीन्सवर जे टॉप असतात ते टॉप आणि वरचे टी शर्ट वगैरे हे सर्व खूपच रिजनेबल प्राइसमध्ये होते, क्वालिटीही तितकीच छान होती। त्यानंतर इथं किड सेक्शनमध्ये आली आणि लेकरांसाठी मी 2 ते 3 असं टी शर्ट घेतले। तर ह्या टी शर्टची क्वालिटी खूप छान होती, रंगही खूपच मस्त होता आणि 200 रुपयापासून स्टार्टिंग होती। त्याच्या पुढे तुम्हाला जसं घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकत होते। आणि हे बघा पर्सची क्वालिटी एकच नंबर होती, खूप छान छान पर्स पण होता, हँड पर्स होत्या, खूप मस्त होतं। त्यानंतर मग पुढे नेलपेंट सेक्शनमध्ये आली आणि मला नेलपेंट घ्यायची होती, म्हणून मग 4-5 नेलपेंट मी ट्राय केल्या। त्याच्यातून नेहमी जी मी घेते तोच कलर माझा आवडता कलर आहे, पीच कलर, तोच मी घेतला। बाकीही खूप छान छान कलर होतेच, पण काय माहीत दरवेळेस मला हाच कलर घ्यावासा वाटतो। त्यानंतर आयलायनर वगैरे बघितलं तर आयलायनरचे हे जे थिकनेस आहे ती थोडीशी अशी जाड होती, म्हणजे जे ब्रश आहे तो थोडा जाड होता, त्याच्यामुळे लाईन अशी जाडसर होत होती, म्हणून म्हटलं जाऊ दे काही घेत नाही। आणि त्याच्यानंतर मग हे जे नेकलेस वगैरे आहेत तेही खूप सुंदर होते, जीन्सवर घालायलाही खूप सुरेख होते। म्हटलं चला पूर्णासाठी घेऊया। आणि जो हा कडा आहे ना, हा याची प्राइस होती 499 रुपये, म्हणजे 500 रुपये। तर त्याची क्वालिटीही खूपच सुंदर होती, मला वाटलं की घेऊ, पण म्हटलं चल जवळच आहे, आत्ता फक्त कपडे घेतो, पुढच्या वेळेस येऊ तेव्हा तो कडा वगैरे घेऊ। आणि पूर्णाने जे काही टॉप सिलेक्शन केलेलं होतं त्याच्यातून तिने ट्राय केले, जर तिला जे आवडले ते तिने ठेवले आणि बाकीचे परत केले। तर मस्त याच्यातले खूप छान छान असे हे तिने टॉप्स घेतलेले होते। तुम्हाला याच्यातून कोणता आवडला नक्कीच सांगा। त्यानंतर शॉपिंग केल्यानंतर म्हटलं चला आता घरी आलो आणि पाऊस तर आलेला होताच, पण पावसाने काय नुकसान केली तर ते बघा, थोडंसं वादळ आणि पाऊस असल्यामुळे ही जी कुंडी आहे ना ही टेबलवरनं खाली पडली आणि ही जी मातीची कुंडी होती ती तर इथं जवळ जायचं आहे म्हटलं, म्हणून थोडंसं ऊनही होतं, तर मी स्लायडिंग ओपन ठेवलेली होती आणि त्याच्यामुळे ती एकदम हवा पाणी सगळं आल्यामुळे कुंडी तर पडलीच, पण जे कपडे बाहेर होते ते पण पूर्ण ओले झाले आणि इकडे तिकडे गेले सगळे, आणि टेबलवर पण खूपच पाणीच पाणी झालेलं होतं, त्याच्यामुळे सनमाइका देखील खराब होऊ शकतो पाण्यामुळे। पटकन ते साफ केलं आणि इथं पाऊस तर आता चालू राहणारच पुढे, म्हणून पावसाचा बंदोबस्त केला। म्हणजे काय केलं तर हे जे व्हाईट सिमेंट आहे ना याच्यामध्ये मी फेविकॉल किंवा मग तुम्ही डॉक्टर फिक्सिटचं ते लिक्विड येतं ते टाकू शकता, तर ते मी टाकलेलं आहे आणि याचे पेस्ट तयार करत आहे। कशासाठी तर स्लायडिंगमध्ये आतमध्ये पाणी येतं, स्लायडिंगच्या बाहेरून आतमध्ये पाणी का येतं तर तिथं बाहेर खिंड राहिलेल्या आहेत आणि ते पॅक करण्यासाठी मी हे मिक्सचर तयार करून घेत आहे। तर आता कसं पावसाळ्याची सुरुवात होणारच आणि ते पाऊस आतमध्ये येत राहील आणि फ्लोअर खालचा ओला होतच राहतो, त्यामुळे खाली काही ठेवताही येत नाही। तर हे बघा बाहेरच्या साईडला इथं मला हे सिमेंट लावून घ्यायचं आहे। अगोदरही मी थोडं लावलेलं होतं, पण म्हटलं चला आज पूर्ण करूनच घेते, कारण की याच्यानंतर पाणी कधीही येऊ शकतो, किती आता गेल्या 15 दिवसापासून गॅलरीमध्ये ओलावाच राहतोय पावसामुळे। तर म्हटलं चला आता थोडंसं ऊन परत आलं तर मग हे काम तर मला करून घ्यायचंच आहे, म्हणून मी हे करून घेतलं। पूर्ण स्लायडिंगच्या बाहेरून असं सिमेंटने हे सर्व खिंडा जे आहेत ते पॅक करून घेतला, म्हणजे याच्या पुढे आता पाऊस आला तरीही आतमध्ये पाणी येणार नाही। तर हे काम मला खूप दिवसापासून विचार करत होते की करायचं आहे म्हणून, पण पाऊस काही बंद व्हायचं नाव घेत नव्हता
आणि हे करत करतच पूर्ण संध्याकाळ मला होऊन गेली, कारण की मॉलमधून आल्यानंतर हे सगळं गॅलरीमधला पसारा आवरला, पावसाने सगळं वस्तू ओलं केलं होतं ते सगळं क्लीन केलं आणि मग हे कामही मी करून घेतलं. खरं तर ह्या कामाला फक्त 10 ते 15 मिनिटच लागले, खूप जास्त नाही, पण आपला कंटाळा मात्र प्रत्येक कामाला कारणीभूत असतो. तर हे छोटंसं काम जर अगोदर केलं असतं तर किती गोष्टी आपल्या एवढ्या दिवसापासून गॅलरी ओली होत होती ती झाली नसती, कुंडी तुटली नसती. असो आपला कंटाळा कुठं कुठं नडतो असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने आता हे करत करत संध्याकाळ झाली होती, मी दिवाबत्ती केली आणि लगेच मला स्वयंपाक देखील करायचा होता. तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. अशाच डेली व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय.